मुंबईमध्ये आजपासून 10% पाणी कपात लागू होणार आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या केवळ 22% पाणीसाठा असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। आगामी काळामध्ये पाण्याची परिस्थिती नियंत्रणात राहावी आणि उपलब्ध साठ्याचं योग्य नियोजन करण्यासाठी ही कपात केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। दरम्यान पाणी कपात लागू होत असली तरी पाणी पुरवठ्यांच्या वेळांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही। तसंच पाण्याचा दाब देखील नेहमीप्रमाणेच ठेवण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे। तर मुंबईप्रमाणेच ठाणे, भिवंडी, निजामपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 10% पाणी कपात असणार आहे। तसंच कल्याण डोंबिवली महापालिकेने 11 मे पासून दर सोमवारी मंगळवारी कल्याण डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा 24 तास बंद ठेवण्याचा निर्णय लागू केलाय। नवी मुंबई महानगरपालिकेने अद्याप पाणी कपातीबाबत निर्णय घेतलेला नसून पुढील आठवड्यामध्ये धरणातील पाण्याची पातळी पाहून निर्णय घेतला जाणार आहे। तर मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये देखील सध्या पाणी पुरवठा सुरळीत सुरू आहे। पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पाणी कपात लागू नसली तरी अनेक भागांमध्ये अनियमित पाणी पुरवठ्यांच्या तक्रारी आहेत। तर वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये कुठलीही पाणी कपात नाहीये। आणि याच सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून आपण पाणी कपाती संदर्भातली सध्याची स्थिती काय आहे जाणून घेऊयात। अभिषेक, तुम्ही आता नेमके कुठे आहात आणि तिथली पाण्याची नेमकी काय परिस्थिती आहे आणि आता जी पाणी कपात लागू करण्यात आलेली आहे त्या पार्श्वभूमीवरती नागरिकांची काय प्रतिक्रिया आहे? मी पी दक्षिण हा जो विभाग आहे, हा जो वॉर्ड आहे तिथं आहे। गोरेगाव वेस्ट किंवा गोरेगाव पश्चिम जो परिसर आहे तिथे सकाळच्या दरम्यान आपल्याला पहाटे पाणी येताना दिसतं। साधारणपणे 2 तासाचा हा अवधी असतो। एकूण आजपासून पाणी कपात लागू झालेली आहे आणि त्या संदर्भात पाणी देखील कमी आलेलं आहे। काही नागरिक देखील आपल्या इथे सोबत आहेत। जर का संपूर्ण सोसायटी पाहिजे तर जवळपास 1,500 इथं 1400 प्रमाणात घरं आहेत आणि सर्वसामान्य कुटुंब सगळे इथे आपल्याला राहताना दिसतात। आणि त्या अनुषंगानं आधीच पाणी कमी, कारण म्हाडाची सोसायटी असल्यामुळे अधिकृतपणे जेवढं पाणी मिळतं तेच आधीच कमी दिलं जातं। आपल्या तिथे फेडरेशनचे अध्यक्ष, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, किती सध्याला तुम्हाला पाणी येतं आहे आणि पुढे कशा प्रकारचं तुमचं नियोजन असणार आहे 10% पाणी? ऑलरेडी खूप कमी येतोय आमच्याकडे, आम्ही खूप काटकसरीने पाणी वापरतोय। आता आम्ही पाणी कमी येतोय म्हणून आम्ही टँकर सुद्धा मागवतोय प्रत्येक विंगमध्ये। तर 8 विंग्स आहेत पूर्ण फेडरेशनमध्ये, माझ्या अंडरमध्ये, आणि प्रत्येक विंगमध्ये आम्हाला टँकर मागवावा लागतोय कारण पाणी कमी येतोय। 184 फ्लॅट्स आहेत प्रत्येक विंगमध्ये, म्हणजे 184 × 8 एवढ्या फ्लॅट्स आहेत। त्यामध्ये प्रत्येक घरामध्ये 5 ते 7 लोक राहतात त्या गोष्टीमध्ये। पण एवढा पाणी जे पाणीचं कमतरता आहे एवढी कमी भासते म्हणून आम्हाला भारून टँकर मागवावा लागतोय। आता आलंय की 10% पाणी कपात होणार आहे, त्यामध्ये आम्हाला टँकर मागवावं लागेल, अजून पाण्याची काटकसर करावं लागेल। त्यासाठी खूप आम्हाला आता कसं नियोजन करता येईल त्या आम्हाला बघायला लागेल। अध्यक्ष, काय सांगाल, कशा पद्धतीनं तुमचं सध्या नियोजन? पाणी खूप कमी आहे आणि त्यामुळे आम्हाला मग टँकर मागवले तर मेंटेनन्समध्ये पण खूप वाढ होते आणि त्याचा सगळ्यांनाच त्रास होतो। त्यामुळे हे पाणी कपात न करता जे कमी ऑलरेडी येते ते आम्हाला जास्ती देण्यात यावं एवढी आमची विनंती आहे। नक्कीच। तर आपण पाहिलं तर ह्या काही प्रतिक्रिया आहेत। मी एक उदाहरण म्हणून देखील दाखवतो कशा पद्धतीनं सोसायट्यांमध्ये सध्याला जनजागृती देखील आपल्याला होताना दिसत आहे। आधीच पाणी कमी असताना एकूण पाणी जपून वापरण्याचं देखील आव्हान आपल्याला होताना दिसत आहे। ठिकठिकाणी आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं जे पोस्टर्स असेल हे आपल्याला इथं लागलेले दिसत आहेत किंवा मग नोटीस बोर्डवर देखील अशा पद्धतीनं पाणी जपून वापरण्याचं आव्हान देखील इथं करण्यात आल्याचं दिसत आहे। प्रामुख्यानं 10% पाणी कपात झाल्यामुळे ज्या म्हाडाच्या किंवा सरकारी ज्या अनुदानातनं आपल्याला या इमारती पाहायला मिळतात त्यांना कुठेतरी अधिकृतपणे जे पाणी दिलं जातं ते ऑलरेडी कमी प्रमाणात आपल्याला दिसतं आणि त्यामुळे नियोजन करताना देखील कुठेतरी या ज्या सोसायट्या आहेत त्यांच्या देखील अडचणी होताना दिसतील। निश्चित। धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।